शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल? सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, मात्र राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शपथविधीला खूप घाई झाली आहे अशी एकंदरीत टीका होते आहे. कसं पाहता याकडे? असं आहे की सामान्य माणसं आपल्याकडे असं असतात की 13 दिवस होण्याची वाट बघतात आणि मग घराच्या बाहेर पडलं पाहिजे असं म्हणतात. हे सामान्य माणसाच्या दृष्टीने म्हणणं जरी बरोबर असलं तरी मला असं वाटतं की खूप मन कठोर करून सुनेत्रा वहिनींनी हा शपथविधी घेतलेला आहे. आणि सोपं नाही की आपला म्हणजे नवरा गेल्यानंतर किंवा पती गेल्यानंतर लगेच आपण ही सगळी सूत्र हातात घ्यायला खूप काळीच लागतं. लक्षात ठेवा, आज पक्ष सैरभैर होण्याची भीती असते, पक्षातले नेते फुटून जाण्याची भीती असते, आज कार्यकर्ते पोरके झालेले आहेत, पक्ष पोरका झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी खंबीरपणे पुढे आलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. आज कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबून नाही राहिले अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली किंवा पक्षाची सूत्र ताब्यात घेतली तर मला असं वाटतं ते काही चुकीचं काम नाहीये. उलट अशा पद्धतीनं त्यांचा पक्ष एकसंघ राहील आणि कार्यकर्ते पण एका ठिकाणी राहतील. दादाचं निधन झाल्यानंतर आता राष्ट्रवादी विलिनीकरणाचा प्रश्न समोर येतोय. मात्र मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की विलिनीकरणाबाबत दादांशी माझी कधी चर्चा झाली नाही, हा मुद्दा कधी समोर आला नाही. आपण याकडे म्हणजे कसं पाहताय? मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंब त्यांच्यामध्ये बोलण्याचा अधिकार तिसऱ्या कुणालाही नाहीये. जेव्हा जेव्हा अडचणीचा काळ येतो, जेव्हा जेव्हा संकट येतात, तेव्हा पवार कुटुंब कायमच एकसंघ राहिलेलं आहे. आणि हे काय असं जानी दुश्मन कुटुंब नाहीये. लक्षात ठेवा, संकटाच्या काळात एका ठिकाणी येणारा परिवार आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, जेव्हा दोन भाऊ किंवा दोन काका पुतणे किंवा विभक्त झालेला परिवार जेव्हा एका ठिकाणी येतो त्याचं स्वागतच केलं पाहिजे. त्यामुळे त्या विलिनीकरणाचं स्वागतच केलं पाहिजे. आणि तिसऱ्या कुणाला अजितदादा थोडं सांगणार आहे की आम्ही हे करणार आहे का काय करणार आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मला असं वाटतं. त्यामुळे आमच्यासारख्या तिसऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये बोलण्याचा काही आम्हाला एक नैतिक अधिकार नाहीये. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार कुटुंबाचा अंतर्गत आहे आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत आहे. खरं तर दादा जाण्याने राज्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र दादाच्या अपघातानंतर संपूर्ण राज्यामध्ये विविध प्रश्न निर्माण होत आहेत की दादांचा अपघात होता का घात होता असे प्रश्न उपस्थित होतात. त्यांच्या पक्षातील आमदार जे आहेत अमोल मिटकरी त्यांनी तर थेट प्रश्न उपस्थित केला की दादांचा घात झालेला आहे, हा अपघात नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही सामान्य माणसाला दादांच्या जाण्यामुळे जर एखादा प्रश्न शंकेचा निर्माण होत असेल तर त्या अपघाताची कसून चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रश्न निर्माण होणं हा भाग नंतरचा आहे, पण त्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. कारण अजितदादा हा काही छोटे नेते नव्हते. अजितदादा हे लोकनेते होते, दमदार दिलदार नेता होता महाराष्ट्रातला. शाहू फुले आंबेडकरांचा एकमेव नेता होता की जो नेता आपला विचार सोडत नव्हता. बघा ना तुम्ही, आता रेशीम बागेमध्ये सगळे लोक तिथं दर्शनाला गेले रेशीम बागेमध्ये, पण अजितदादा स्वतः गेले नाही, त्यांनी आमदारांना जाऊ दिलं नाही. एवढी कणखर भूमिका सरकारमध्ये राहून त्यांनी घेतली. त्याच्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. चळवळीतल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचंही प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्या अपघाताची कसून चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी त्याचं झालं पाहिजे. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच अजितदादा हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांच्या अपघाताबद्दल कसून चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.